माझ्या महाराष्ट्रातील SC ST OBC आणि जे कोणी संविधानाला मानतात अशा सर्व लोकांना, तसेच भारतातील मूल निवासी जे आहेत SC ST OBC मायनॉरिटी आणि जे कोणी संविधानाला मानत असतील आणि कुठल्याही जातीचं असो कुठल्याही धर्माचा असो, कारण बघा दादांनो, आज इथले जे मूल निवासी लोक आहेत यांच्यावर फार मोठं संकट आलेलं आहे. आणि मी तुम्हाला जे सांगतो आहे खरं आहे का खोटं एवढं फक्त विचार करा. माझं कर्तव्य आहे की मी मानवतेसाठी, जगामध्ये मानवतेने प्रत्येक कंट्रीज आपलं प्रगती करतायत. पण मी जेव्हा सगळं अभ्यास केल्यानंतर थोडंसं जगाकडे पण वळून बघितलं, कारण आज फार सोपं झालेलं आहे. 2015 नंतर जेव्हापासून आमच्या देशात नेट आलं, आम्ही घरी बसल्या बसल्या जगामध्ये काय होते, कुठं काय होतं आहे, काय नाही, काय आहे, हे सगळं अभ्यास केल्यानंतर हे माझ्या लक्षात आलं की आज जगाच्या पाठीवर, या पृथ्वीवर सगळ्यात जास्त जर वाईट परिस्थिती असेल तर ही महाराष्ट्रातले गरीब मराठा, हे 200 फॅमिली जे आहेत, हे नाजीच्या औलाद, हे सोडून द्या. मी सांगणार आहो कोण आहे ते, तुम्ही मी बोलतो आहे सत्य आहे का असत्य आहे ते तुम्ही विचार करायचं. आणि ह्या 200 फॅमिलीने पूर्ण भारतावर आणि जगामध्ये कुठल्याही कंट्रीवर एवढा अन्याय अत्याचार करतायत. या पृथ्वीवरचं कुठल्याच कंट्रीमध्ये एवढा अन्याय अत्याचार होत आहे, तेवढा अन्याय अत्याचार करतायत. हे मी आपणास प्रूव्ह करून सांगणार आहोत. त्यानंतर बघा, जगामध्ये प्रत्येकाचं जन्म स्त्रीचा पोटातून झालेलं आहे. याबद्दल कुणाला शंका असेल, फक्त हे शिकलेले लोक, कारण आमचा प्राईम मिनिस्टर म्हणतो हिटलरचा औलाद प्रगती केली आहे. 75 वर्षामध्ये 85 करोड लोक हे 5 किलो जे रेशन मिळते त्याच्यामुळे जिवंत आहेत. आज आम्ही ज्यांचं शोषण झालेलं आहे 5000 वर्षापर्यंत, आम्ही 125 करोड आहोत. त्यापैकी 85 करोड, जवळपास 65% लोक हे यांना अन्नासाठी जगत आहेत. विचार करा, लोक कुत्र्याला सुद्धा पाळतात तरी त्याला सगळं साबणपासून तर पाण्यापासून त्याची खिलाई पिलाई मिळते. म्हणजे हे 65% लोक ज्या व्यवस्थेने आम्हाला 5000 वर्षापर्यंत जनावरांपेक्षा खालच्या स्तराला आम्हाला नेऊन ठेवलेलं आहे, एवढा अन्याय त्याच्या जगाच्या पाठीवर केलं नाही. बघा दादांनो, आमच्या इथं 2 महामानव झालेले आहेत, ज्यांचं नाव आहे तथागत भगवान गौतम बुद्ध, हजारो वर्ष अगोदर झालेले आहेत. आणि दुसरे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बघा दादांनो, मी जगाचं सांगतो, मी जगासाठी, मानवासाठी लढतो आहे. जगामध्ये प्रत्येक कंट्री ही बुद्धाच्या विचाराने आपल्या देशाची प्रगती करत आहे. काय सांगितलं गौतम बुद्धाने? मी वास्तव्यवादी आहे, मी काही देव नाही आहे, मी तर्कशुद्ध बुद्धीने विचार करतो. एकीकडे 99 आहेत आणि एकीकडे मी एकटा आहे. तर मला जर पटत नसेल तर मी मान्य करणार नाही. आता तर्कशुद्ध बुद्धी म्हणजे काय? कारण निसर्गापासून पुष्कळचा आपल्याला अनुभव घेता येते. निसर्गाचे जे नियम आहेत ते सुद्धा नैसर्गिक आहेत आणि त्याची बरोबरी कोणी करू शकत नाही. तुमच्यासमोर उदाहरण आहे. आता बघा, अर्थक्वेक आलं, ज्या दिवशी तिची अवकृपा झाली निसर्गाची, त्या दिवशी या पृथ्वीवर कोणीच राहू शकणार नाही. तेव्हा तर्कशुद्ध बुद्धी, सायन्स आणि टाईममध्ये मॅथमॅटिक्सने जगामध्ये बघा, प्रत्येक डेव्हलप अनडेव्हलप कंट्रीमध्ये 2 वर्षात, 3 वर्षात, 4 वर्षात त्या देशातले लोक आपली एक बॉडी नॉमिनेट करतात. त्यांना आपल्या जसं 18 वर्षाचं मुलांना पासून त्यानंतर 18 वर्षानंतर जे झालं त्यांना मतदानाचं ते तसं प्रत्येक कंट्रीमध्ये आहे. ते एक बॉडी नॉमिनेट करतात. इलेक्शनपुरती रुलिंग आणि अपोजिशन असं असते. बघा दादांनो, त्यानंतर ते एक बॉडी फॉर्म करतात
आणि त्यांचा एक हेड असतो, त्याला प्राईम मिनिस्टर किंवा प्रेसिडेंट बोलण्यात येते. त्यांची जबाबदारी असते. हा नैसर्गिक नियम आहे. मनुष्य मरत असतो, मनुष्य जन्माला येतो जातो. बघा दादांनो, तर्कशुद्ध बुद्धीने एकदा इलेक्शन झालं, बॉडी फॉर्म झाली, एक चीफ होतो, त्या लोकांची जबाबदारी असते की स्वतःच्या देशाचं, मग तो अपोजिशन असो कोणी असो, मिळून मिसळून आपल्या देशाचं, कंट्रीचं, लोकांचं ते डेव्हलपमेंट करतात. एज्युकेशन तयार करतात. तयार केल्यानंतर विद्यार्थ्यांना म्हणा किंवा स्टुडंट लोकांना कुठल्या तरी माध्यमातून, शाळेच्या माध्यमातून, टी व्हीच्या माध्यमातून ब्रेन डेव्हलप करतात. नॉलेज त्यांना प्रोव्हाइड करतात, शिकवतात. किंवा असं टी व्हीवरून म्हणा किंवा नेटवरूनही ते करू शकतात. कारण आज आम्ही 21व्या सदीमध्ये आहोत. आणि त्या बेसिसवर जॉब क्रिएट करतात. पोट भरायला पाहिजे ना काहीतरी, त्यांना पेमेंट करतात आणि मायनर कॉस्टमध्ये त्यांना ट्रीटमेंट देतात न. अशा पद्धतीने ते जगातल्या प्रत्येक कंट्री आपला डेव्हलपमेंट करत आहे, लोकांचं डेव्हलप. पण माझ्या देशात दुःखाने सांगतो दादा, हे जे 5000 वर्ष अगोदर आलेले आहेत युरेशियामधनं, अरे विदेशी यहुदी हे नाजीचे खून आहेत. कारण हिटलर हा 1889चा जन्म आहे. याचं पहिला वर्ल्ड वॉर लढला, ऑस्ट्रेलियात जन्माला आला आणि नंतर तो जर्मनीत गेला. आणि यांची स्वस्तिक चिन्ह आहे. आणि तुम्ही पण बघा स्वस्तिक, दिवाळीमध्ये स्वस्तिक. अरे हिटलर 1924मध्ये त्यांनी तिथं जर्मनीला गेला आणि तिथंसुद्धा असंच केलं. त्याला 5 वर्षाची शिक्षा झाली. त्यानंतर त्याला सोडून दिलं, चांगलं वर्तणूक केली म्हणून. परत त्या हिटलरनी ज्युडिशनरीला डिझॉल्व केलं, प्रेसिडेंटला डिझॉल्व केलं आणि बस मैं ये करूँगा मैं वो करूँगा ये. आणि जर्मनीला त्यांनी सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये ढकललं. आणि बघा 40मध्ये जेव्हा सुरुवात झाली 1940ला, तेव्हा इंग्रजांनी म्हटलं की आम्ही इथून निघून जाणार. कारण इंग्लंड हा सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये इन्व्हॉल्व होता, मेन कंट्री म्हणून. आणि बघा दादांनो, सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये हिरोशिमा नागासाकी जापानची वाट लागली. आज 80 वर्ष होत आहेत, 80 वर्ष. बघा काय दशा केली. त्यानंतर बघा दादा, या लोकांनी, यांचा PA, यांचा जो बॉस होता, बृहदत्तची हत्या हा पुष्पशृंग होता. आणि त्यांनी कपटबुद्धीने बृहदत्तची हत्या करून जे बुद्धचे प्रसारक होते त्यांचं डोकं कापून शराव नदीत टाकलं आणि भीतीपायी लोक पळून गेले. त्यानंतर हे लोक बॅचलर आलेले होते. आणि या देशाच्या नागरिकांवर 90% नागरिक इथं जे राहणारे होते, आज त्याला बाबासाहेबांनी आम्हाला SC ST OBC मायनॉरिटी होती, त्या लोकांवर एवढा अन्याय अत्याचार केलं, घाबरून सोडलं. बघा किती क्रूर आहेत हे हिटलरपेक्षा 400 पटीने क्रूर आहेत. हिटलर तर 20 वर्षासाठी झाला, आज आम्हाला 10,000 वर्षांनी यांनी मागे नेऊन ढकललेलं आहे, 75 वर्षात. त्यानंतर याने मनुस्मृती बनवली, ब्रह्माच्या तोंडातून ब्राह्मण, भावातनं क्षत्रिय, वैश्य. आणि सांगितलं कोणी शाळेत नाही जायचं. आणि बहुजनांची 3 वर्षाची मुलीपासून तर कुठल्याही स्त्री ज्यांना आवडेल त्यांना मारतील, खून करतील, काही करतील. कोणी तोंडातनं आवाज नाही काढत, जो बोलेल त्याला मारण्यात येईल. आणि शिक्षण शिकण्याचे प्रयत्न केले, त्याच्या कानात शिसा टाकण्यात येईल. आणि एखाद्या बाईचं नवरा जर मरण पावलं, शूद्र, तर तिला जिवंत जाळायचं नवऱ्यासोबत. बघा किती क्रूर आहे. केरळामध्ये आदिवासींच्या बाईंना छातीला झाकायचं नाही, छातीला झाकायचं असेल तर त्याचं टॅक्स भरायचं. किती उदाहरण द्यायचं. जगाच्या पाठीवर असं कुठं आहे का? मी विचारतो, आज जगाला विचारतो आणि भारतातील 90% लोकांना विचारतो. अरे स्वार्थ सोडा, मनुष्य खाली आहे, तेथून खाली आत जातो. अजिबात काळजी नका करू. हा जगातला सगळ्यात श्रीमंत देश आहे. मी 10 वर्षात करून दाखवतो या देशाला. महाराष्ट्राला 5 वर्षात, महाराष्ट्राला 5 वर्षात प्रत्येकाला शिक्षण फुकट,
प्रत्येक शेतकऱ्यांना, गरीब लोकांना 1-1 लाख रुपये वर्षाची एवढी मोठी एवढा हा श्रीमंत 9 स्टेटला पालू शकतो एवढा आहे. त्यानंतर बघा दादा, 10व्या सदीमध्ये आमच्याकडे संत व्हायला गेले. महाराष्ट्रात बसवेश्वर झाला, नॉर्थमध्ये रैदास, कबीर, गुरु नानक आणि नामदेव महाराजाला महाराष्ट्रात जन्माला आलेला त्याला जोड्या चपलांनी एवढं मारलं की तो अमृतसरला जाऊन शिरोमणी झाला. आणि आमच्या इथं क्षत्रिय राजे आणि 11व्या सदीमध्ये मोगल आलेत, मोगल पण सांड आलेले आहेत. आणि क्षत्रिय राजे लढाई लढत होते. कशासाठी? जागेसाठी, एरिया. आणि त्यांच्या बायका होत्या शूद्रच. बाया इथल्याच आहेत. यांनी बाया कोणीच आणलेलं नाही ना, मोगलांनी आणलं आणि मोगलांनी यांना बोलवलं. कारण यांना भीती होती. क्षत्रिय राजाने एकासुद्धा संताला मारलेलं नाही. दाखवा रेकॉर्ड. मी विचारतो जेवढे हिस्ट्रीचे लोक आहेत त्यांना सत्य आहे का? सत्य आहे. आणि 10 बायका रायांना, असं काही नाही. कुठं होता महाराणा प्रताप? मोगलांच्या हाताखाली, बरोबर आहे. 10 बायका असल्यानंतर दादांनो मला सांगा किती बायांचे भोग करतील? आमच्या बायकांना खाणं राहणं, कारण राजा महाराजांना पैशाची काही कमी नाही. आणि बघा दादांनो, 15व्या सदीमध्ये 500 संत, 500 राजे महाराज होते. आणि यांचं लढाया लढणं असं काही नव्हतं की इथले राजांच्या अंडरमध्ये का कोण मुसलमान, असं काय, सगळे मिक्सअप होते. आणि 1594ला शहाजीराजे भोसले, ज्यांचं नाव आहे शिवाजी महाराजांच्या वडिलांचं, त्यांचा जन्म झाला. त्यानंतर 1608मध्ये जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज. शहाजीराजेसुद्धा शूद्र होते. म्हणजे बघा दोघांमध्ये किती फरक आहे. ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय. क्षत्रिय राजे स्वतःला श्रेष्ठ समजायचे. आणि शूद्र राजाचा जन्म शहाजीराजे भोसले हे शूद्र होते. जिजाऊ शूद्र होती, सिंदखेड राजा जाधवची. किती शूर होती दादा. तुकाराम महाराज 1608चं त्यालासुद्धा मारून टाकलं 42 वर्षी. जगसंत श्रेष्ठ एवढी पदवी मिळाली. शूद्रमधले ते तेली समाजाचे होते. त्यांचं मोरे सरनेम होतं. आणि बघा दादांनो, त्यांचंसुद्धा 42 वर्षी त्यांना मारून टाकलं. आणि म्हणतात की पुष्पक विमानाने गेले. हे जे बोलतील ते, कारण आम्हाला बुद्धीच नाही. सांगा होती. आपलं एवढं शोषण झालं. अरे 21व्या सदीमध्ये आम्ही लोकांनी शिकले, डॉक्टर, इंजिनियर लोकांनी बुद्धी गहाण ठेवलेली आहे. आमचा तर म्हणतो 65% 5 किलो नाही, ते तर शिकलेच नाही बिचारे. म्हणजे जेवढा अन्याय अत्याचार मोगलाने केलं नाही, इंग्रज आलेत म्हणून शाहू फुले आंबेडकर झालेत. आणि त्यानंतर शिवाजी महाराजाला जिजाऊनी तुकारामाच्या कीर्तनात बसवलं. अजूनही JM रोडला ते मंदिर आहे. आणि त्यानंतर शिवाजी महाराजांचे गुरु, शिवाजी महाराजांचे सरदार मुस्लिम बॅकवर्डचे लोक, त्या लोकांनी शिवाजी महाराजाला, मी एक उदाहरण सांगतो त्याचं. कल्याणचा मोगल राजाची एक सुंदर पत्नी त्यांना हरवून सरदार लोकांनी आणली होती. आणि बघा दादांनो, त्यांनी परत सांगितलं, खबरदार माझ्या पोरीला हात लावलं मी तुम्हाला कापून काढील. आणि शेतकऱ्यांच्या डेट्याला धक्का लावला त्यांना हात कापील. आणि कृष्णा भास्कर कुलकर्णींनी जेव्हा त्यांच्यावर घात करण्याच्या पद्धत कपट बुद्धीने त्याला चिरून टाकलं होतं. आणि अशा राजा जेव्हा राज्याभिषेक करायची वेळ आली तेव्हा बघा दादांनो, काशीच्या गंगा भटाला बोलवलं. त्यांचं वजना इतकं सोनं दिलं. आणि त्यांनी पायाच्या अंगठ्याने राज्याभिषेक केलं. आणि बघा दादांनो, त्या राजाला, त्या गंगा भटाला बाथरूममध्ये ते मारलं. आणि काय म्हणतात, शूद्र राजाचं राज्याभिषेक केलं, पाप केलं म्हणून तुम्हाला. 1680ला आमच्या राजाचा मृत्यू झालेला आहे.